शरद पवारांच्या निवासस्थानी आज मवियाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सिल्वर ओकवरती ही बैठक होते। मवियाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे आज मवियाचं मंथन होत आहे। जागा वाटपावरती आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीमधनं मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नाहीये। या बैठकीबाबतची ही सगळ्यात मोठी बातमी। प्रकाश आंबेडकर वंचितला या बैठकीचं निमंत्रण नाहीये। मवियाची आज अंतिम बैठक असल्याचं म्हटलं जात आहे, पण या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं नाहीये। त्यामुळे स्वाभाविकपणे याचीही वेगळी चर्चा, एकतर बैठकीची चर्चा की बैठकीमध्ये नेमका कसा पेच सोडवला जाणार, आणि दुसरीकडे आंबेडकरांना निमंत्रण नाहीये, त्यामुळे काही नवीन पेच निर्माण होणार का याविषयी बोलावं लागेल। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मुंबईतनं अजय माने सध्या आहेत। अजय, दोन गोष्टी आहेत त्यामध्ये, एकतर मवियाची बैठक होते जिच्याकडे अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणून बघितलं जातंय, हा एक महत्त्वाचा मुद्दा, तो येणार का याच्याविषयी तुम्ही बोला। सोबतच वंचितला निमंत्रण नाहीये, त्यामुळे पेच सोडवता एखादा नवा पेच तर निर्माण होणार नाही ना, हा एक महत्त्वाचा मुद्दा। गुरुप्रसाद, नक्कीच जसे तू दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेस की एक महाविकास आघाडीची यादी जी आहे ती जाहीर येईल का, आणि दुसरा म्हणजे वंचितला निमंत्रण नाहीये त्यामुळे तिढा सुटणार का। आता जर आपण पाहिलं तर काँग्रेसची कालच जी आहे ती बैठक, या संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये तीन जे पक्ष आहेत त्यातला एक पक्ष जो आहे तो राष्ट्रीय पातळीवर म्हणजे त्यांची सूत्र जी आहेत ती दिल्लीतून हलवली जातात। काँग्रेसची काल बैठक झालेली आणि त्याच्यातून 12 नावांची चर्चा जी आहे ती समोर आलेली। ती 12 नावं आज महाविकास आघाडीच्या समोर पुन्हा एकदा मांडली जातील, म्हणजे त्या 12 जागेची उमेदवारी जी आहे त्याची सूत्र जी आहेत ती आज महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडली जातील। त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार हा पक्ष आणि त्यांच्या जोडीला ठाकरेंची शिवसेना या 12 जागांना मान्यता देणार का, हा आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा तिढा जो आहे तो 8 सुटला जाईल। त्याच्यातही जर चुरशीचा मुद्दा बघितला, सांगली आणि नागपूर या जागा ज्या आहेत त्या चर्चेला जाणार आहेत। त्याच्यातच अजून एक म्हणजे मुंबईत असलेली दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून पुन्हा एकदा खंडाजगी उडताना पाहायला मिळालं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या जागेवर विद्यमान खासदार राहुल शेवाळे जे आधी आता ते एकनाथ शिंदे सोबत आहे, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे, पण जेव्हा संपूर्ण शिवसेना होती त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला होता। पण त्यांचा 2 नंबरचा उमेदवार जर पाहिला या मतदारसंघातून 2014 2019 ते म्हणजे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड होते। त्यामुळे आता जर तुमचा विद्यमान खासदार म्हणजे असं मानलं जात आहे की ठाकरेंकडे जर विद्यमान खासदार नाहीये तर ही जागा 2 नंबरच्या उमेदवाराला आली पाहिजे, म्हणजेच काँग्रेसला आली पाहिजे, कारण की राहुल शेवाळेंच्या आधी ही जागा जी आहे ती त्या ठिकाणीच होती। आणि त्यामुळे या अनुषंगाने सगळ्या गोष्टी ज्या ते घडताना आपल्याला पाहायला मिळतात। आता महाविकास आघाडीच्या बैठकीतून काही कार्यकर्ते जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे सोबत मतं जी आहेत मतांतर जी आहेत ती मांडली जाते। नेमका मुद्दा काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच या संपूर्ण बैठकीत काय नेमके समोर येणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता एकंदरीत शरद पवारांच्या भेटीला काही कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासाठी उमेदवारीचे अनेक लोक जे आहेत ते आता शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आता जे एकंदरीत प्रतिक्रिया देतील, नेमकं काय मुद्दा मांडला जाईल, काय गोष्टींवर चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज महाविकास आघाडीच्या बैठकीत तिढा सुटणार की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। दुसरा म्हणजे की या सगळ्या प्रकरणी जे ते या सर्वांवर